अगो अगो रमे, आजी रमे, अगो रमे, उगी 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 उगी. अगो काय झाले तरी काय? आजी रमे अगे एवढे हमसून हमसून रडण्या एवढे झाले काय? उगी 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 बाळा, उगी उगी उगी. कोणी काही बोलले का तू? आजी बरे नाही का सांगायचे? मी काही विचारणार नाही. पण रमे, मी तुला एका शूर स्त्रीची गोष्ट मात्र सांगणार आहे. कोणती? म्हणजे शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई, झाशीच्या लक्ष्मीबाई, झालेच तर ज्ञानेश्वर महाराजांची मुक्ताई. मुक्ताई? हो, ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई. ऐकले असशील तू तिच्याबद्दल, होय ना? म्हणजे अण्णांच्या निरूपणात ऐकले होते तेवढेच. सांग ना आजी. तर एके दिवशी असे झाले, ही 4 भावंडे राहत होती गावाबाहेरच्या टेकडीवर. ज्ञानोबा भिक्षा मागून आणीत असे आणि मुक्ताई रांधून वाढे, असा त्यांचा दिनक्रम. तर एके दिवशी काय झाले, ज्ञानदेव गेले शेजारच्या गावामध्ये भिक्षा मागावयास. आणि काय, त्या दिवशी पहिल्या 5 घरातूनच त्यांना भिक्षा मिळाली. भिक्षा मिळाली म्हटल्यावर ज्ञानदेव निघाले परतीच्या वाटेस. पण शेजारच्या गावी गेले होते ना, म्हणून त्यास परतण्यास उशीरच झाला. ज्ञानदादा, मला खूप भूक लागली आहे. होय ना? अरे मग पाय उचल चटचट. आज आपण आपेगाव ओलांडून शेजारच्या बोरगावात गेलो होतो ना भिक्षेसाठी, म्हणून झाला थोडासा उशीर. पण आपण पोहोचू शकताच. आपण वेस तर ओलांडलीच आहे बघ. मुक्ताईने रांधण्याची तयारी केली असेल तर बरे होईल. म्हणजे महाशय, मन शांत ठेवा. आपण आज असे भुकेसमोर शरणागती पत्करून कसे चालेल? आपण तर योगाचे अभ्यासक आहोत ना. हो चला चला. अरे 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 मागे मागे हो, मागे हो. अरे लक्ष कुठे आहे मूर्खा? अहो विसोबा, या संन्यासाच्या मुलांची हिम्मतच कशी झाली रस्त्यामध्ये तुमच्या समोर येण्याची? आता मला शिवला असतास आणि माझे सगळे पुण्य मातीत मिळाले असते. क्षमा असावी, आम्ही एकमेकांशी बोलताना आमच्या लक्षातच आले नाही. बोलत होतो म्हणे, बोलत होतो. जणू काही विद्वत चर्चाच करीत होतात नाही. खबरदार खबरदार, तोंडातून वेदांविषयी चकार शब्द काढाल तर तुम्हास मुळे अधिकारच नाही तो. अरे संन्याशाची वाळीत टाकलेली पोरं तुम्ही अपशकुन करण्यासाठी माझ्या वाटेत दिसलातच कसे तुम्ही? आम्ही 5 घरे भिक्षा मागावयास गेलो होतो. भिक्षा? आपे गावात तुम्हाला कोणी भिक्षा द्यायची नाही आणि तुम्ही मागायची नाही, ही आमची आज्ञा मोडायची हिम्मत कशी झाली तुमची? आम्ही आपे गावात भिक्षा मागायला गेलोच नव्हतो. मग आम्ही आपे गावाच्या शेजारच्या गावात गेलो होतो. बोर गावात भिक्षा मागायला गेलो होतो. बघा, तिथेही जायचं नाही. मग आम्ही खायचे तरी काय? अरे खायचंच नाही मुळी. तुमच्यासारख्या धर्मबुडव्यांनी उपाशीच मरावे. खेचा होती भिक्षा, टाकून द्या जोळी. या इकडे भिक्षा मागताय कशाला पाहिजे? चला वा बाजूला. हा चला सीनच्या नो, चला वा तिकडे. चला चला. ज्ञानदादा, ज्ञानदादा, ऐक ना. मुक्ताईच्या सारे ध्यानात येते. मग ज्ञानदादा, ज्ञानदादा ताटी उघडणार आहे. असा राघव नकोच ना रे. नको ना रे राघव. ज्ञानदादा, ज्ञानदादा, मला सोपान दादाने सांगितले आहे सारे. नको ना रे राघव असा. ज्ञानदादा उघडणार आहे ताटी. ज्ञानदादा,
सांगितलंय सोपान दादांनी सगळे उघडणारे ताटी ज्ञानदादा. ज्ञानदादा उघडणार ताटी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. साही अपराध जनाचा. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. विश्वरागे झाले बनी. विश्वरागे झाले बनी. संते सुखे भावे पाणी. विश्वरागे झाले बनी. संते सुखे भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश. शब्द शस्त्रे झाले क्लेश. संधी मानवा उपदेश. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. विश्वपट ब्रह्मदोरा. विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 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 मुक्ताई, कळले का रमे? हो. मुक्ताई म्हणते, गंगा जळ हृदय धरा. तुम्ही तरुण विश्वा तारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. रमे, मला ठाऊक आहे, अभ्यास करण्यावरूनच तुला कुणीतरी बोलले असणार, पण मनात गंगाजळ ठेव. बोलण्यावर रागावू नकोस आणि आपल्या कामापासून विचलित होऊ नकोस. तुझे हे शिकणे फक्त तुझ्यासाठी नव्हे की रमे, तर दुःख सोसणाऱ्या इतर अनेक बायकांना आधार देण्यासाठी आहे. हे कधी विसरू नकोस की. आजी, तुम्ही सांगितलेले सगळे जन्मभर माझ्या लक्षात राहील. खरेच. शांत हो, पाणी घे बरं. शांत हो बघू, शांत हो. सासूबाई कशी शांत राहू मी?
असे काय पाप केले होते मी की ही चवत आणून बसवली माझ्या उरावर? काहीच कसे नाही हो वाटले त्यांना काय. सरस्वती शांत हो, मी पाहते. मी जिवंत आहे ना अजून, मी पाहते. गोपाळा, 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 काय प्रकार आहे हा सगळा? कोण आहे ती बाई? अरे बोल ना. तुला हेच गुण उधळायचे होते तर कुर्लेकरांचे नाव लावणे सोडायला हवे होतेस. कधी केलेस हे लग्न? अरे बोल ना, कधी केलेस हे लग्न? की तेही केलं नाहीयेस? कारण माणसाने लाज सोडायची म्हटली ना तर त्याला कोणताही ताळ राहत नाही. म्हणून रात्र रात्र बाहेर असायचास, 4-4 वार घरी यायचा नाहीस. अरे गोपाळा, घरात इतकी सुरेख बायको आहे, पदरात एक मूल आहे, दुसरे व्हायचे, याची तरी चाट ठेवायचीस. अरे बोल ना, आता का दात केळी बसली तुझी? बोल गोपाळा, गोपाळा. वहिनी, वहिनी, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आपल्या घराण्यात नव्हते हो कुणी असे कधी केले. आणि मी यालाही अशी वागू द्यायची नाही. मनस या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी शांत बसायची नाही. माई, अहो आमचे ऐकून तरी घ्या. आपण असं अन्नावर राग काढू नका. त्यासाठी तुला यावयाची गरज नाहीये. भूक नाहीये आम्हास. माई, रमांचा राग आपण अन्नावर काढू नये असे आम्हास वाटते. झाले म्हणजे आता सासूची चहाडी करेपर्यंत मजल गेली आहे रमाची. नाही नाही माई, ताई काकूंनी आम्हास सांगितले. आपली काळजी वाटते म्हणून आपली विचारपूस करावयास आलो. हे पहा माधवा, आमची जर का इतकीच काळजी वाटत असेल ना तर रमेला शिकवण्याचा जो घाट घातला आहेस ना तो आधी बंद कर. आमचे काही अडले का? का काही वाईट झाले आम्ही शिकलो नाही म्हणून? सुखात आहोत आम्ही आणि घरच्या सगळ्यांना सुखात ठेवले आहे आजपर्यंत. हिशोबापुरते गरजेपुरते शिकले म्हणजे बास झाले. इकडेही रमेच्या शिकण्यावरून आत्ताच या विषयावर भाऊसाहेबांशी चर्चा केली आम्ही. आमची हौस आहे म्हणून आम्ही त्यांना शिकवित आहोत. घरचे सारे सांभाळून 2 घटका शिकतील ते. भाऊसाहेबांनीही परवानगी दिली आहे. आपल्या रीतीभाती आणि कामात त्यांच्याकडून कोणतीही कसूर व्हावयाची नाही. तेवढ्या 2 घटका सोडल्या तर संपूर्ण दिवस त्या तुमच्याच हाताखाली असणार आहेत स्वयंपाकघरात. तेव्हा आपण निश्चिंत राहा. आणि आता चला बरे जेवावयास. बरे. चला. काय झाले बाळम भटजी? तोंड असे लांब करावयास काय झाले काय? हो साहेब, माईंनी आज सुनबाई जरा खडसावलेच आणि आता स्वतःच अन्न पाणी वर्ज करून रागावून बसलेत. बायकांचे हे असे चालवायचे, आपण नाही लक्ष देऊ त्याच्यात. नाही तसं नव्हे, पण रमाचा अभ्यास हा विषय आहे आणि आता माईंची समजूत करण्यासाठी माधव त्यांच्याकडे गेलाय. माधव गेला ना, मग प्रश्नच मिटला. आमचा माधव समजूत काढण्यामध्ये वाकबगार आहे. कोण हात धरेल त्याचा? अगो अगो सगुणे, पानं कसली घेतेस? इथे माई जेवायचं नाही म्हणते. अगो ती पडली या घरची मालकीण. आता तीच जर का जेवणार नसेल तर आपण तरी कसे जेवायचे सांग बरे. दादा माईला घेऊन येतोय. या माई. हे पाहिलेत माई, तुम्ही जेवणार नाही म्हटल्यावर कोणीही जेवावयास तयार नाही. सगळ्यांची तोंडे पहा कशी सुकली आहेत. आणि तुम्हास तरी चैन पडेल का कोणी जेवणार नाही म्हटल्यावर? दुर्गा का
जा रमांस बोलावून आण. हो आणते. आणि हे काय, आई काकू कुठे आहेत? त्या देवासमोर बसल्यात. तुमच्या साऱ्यांच्याच मनातील धास्ती आम्हा समजते, परंतु आम्ही माईंना आणि भाऊसाहेबांनाही सांगितले आहे, रमा घरातील कोणत्याही कामात टाळाटाळ करून अभ्यास करणार नाही. त्या दिवसातून केवळ 2 घटका अभ्यास करतील आणि भाऊसाहेबांनीही तशी परवानगी दिली आहे. तेव्हा रमाबाई, अभ्यासा व्यतिरिक्त इतर वेळेत तुमच्या सासूबाई आणि घरातील इतर जणी जी काही कामे सांगतील ती तुम्ही व्यवस्थित पार पाडावयास हवी. आमच्याकडे कोणतीही तक्रार येता कामा नये, कळले का? हो. बरे, आता तुमच्या सासूबाईंसाठी पान वाढून घ्या. दुर्गा का पाने लावावयास घे आणि स्वस्थ चित्ताने जेवण होऊ द्या. आम्ही ताई काकूंच बोलावून आणतो. आणि सगुणा वहिनी, पंक्तीची सुरुवात एखाद्या छानशा ओवीने होऊ द्या. बरं. वाहिले बघत काय उभी राहिलीस, ताटं घे बरं. पाणी घे. फुलामध्ये फुल फुल लावावे जाईचे, सुख भोगावे आईचे जन्मभरी. ऐकलं का, धाकल्या मालकांनी माई साहेबांना समजावलंय आणि त्यांना जेवायला घेऊन गेलेत ते. पाहिले, समजूत घालण्यामध्ये माधव पटाईचा आहे. काय गो रमे, अगो मंगळागौरीचे काही सांगितलेच नाही समास. अगो खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा सुद्धा यायचा बेत होता हो. अगो पण इथले उरकेच ना, मग कसे येणार आम्ही? त्यात माई सदान कदा बांधलेली आणि त्यात भाऊसाहेबांचे दुखणे देखील पुरले हीच. मग कुठले येतोय आम्ही? हो, पण मला तुमच्या सगळ्यांची खूपच आठवण येत होती. हो ना, पण आम्ही जर का तिथे असतो ना तर मी तर अगदी सळो की पळो करून सोडले असते हो तुला. चांगले म्हटले असते. काय ग सुनबाई, अगो माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास. अगो तोंडातून शब्द देखील फुटला नसता हो तुझ्या. आमच्या सगुणेस विचार, आधीसीच्या तोंडून ओवी व्यतिरिक्त एक शब्द देखील फुटत नाही हो. अगो त्यात मी खडसावून विचारले तर ही थरथरा कापायलाच लागली हो. अगो आता ते खेळण्यातले खडसावणे, त्यात काय घाबरायचे. आणि मी म्हणते आता आपल्या सासवेचा आवाज जरा मोठा आहे, पण अगो मन मन किती गोड आहे सासवेचे हे नको का कळायला? काय गो सगुणे? अगो बाई, आहिले अगो इतक्यात झाले तुझे? हो, मला पुरे. मला थोडं मळमळत आहे. झाली बाई हिची नाटके सुरू. मामी, झोले